आज आमची 26वी ॲनिव्हर्सरी आणि सेलिब्रेट करायचं तर आज मी बाहेर चालली आहे मैत्रिणींसोबत. 26 वर्षात पहिल्यांदाच ॲनिव्हर्सरीला मी घरी नाही आहे आणि बाहेर मैत्रिणींसोबत चालली आहे. ही मनीषा आणि कुंजल आणि बाकीच्या नंतर जॉईन होतील आम्हाला. आणि स्टँडवर मला सोडवण्यासाठी शुभम आणि त्याचे पप्पा आलेले आहे. बसला वेळ आहे तोपर्यंत मिस्टर आपली गाडी घेऊन आले आणि बायपासला सोडणार आहे. तुझ्या समोर काय म्हणते? चला आपली जर्नी सुरू झाली. नाही याच्यावर झालंय आधी पोहोचवता सुरू झाली आपली जर्नी. हा निघाली ती पोहोचेल आता 10-1 मिनिटामध्ये. पण मस्त आहे, जबरदस्त. नंदिनीला हॅपी अॅनिव्हर्सरी. नंदिनी थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. थँक्यू. तुम्ही कन्फर्म नसता केला तर असंच गेला असता आपण. शुभमचे पप्पा. ओ कुंजल काय म्हणत होती माहिती का तुम्हाला? मला काय म्हणत होती सांग. रडू नका दाजी, आम्ही गोकर्णला जातो. गोकर्णला जातो, खाऊ घेऊन येतो. फिरत नाही. अहो आम्ही आहे ना सोडून नाही जात कुठं. नाही आता सवय नाहीये. नाही मैत्रिणींबरोबर होईल तिला सवय. नेक्स्ट टाइम फॅमिलीची काढू. तसंच करायला. जास्तच काळजी आहे बरं का. हो ना. मनीषाच्या नवऱ्याला नाही का? आहे ना ते बी. बसमध्ये बसतोय आम्ही बायपास जवळून आणि निम्म्या मैत्रिणी आम्ही बायपास जवळून बसलेलो आहे आणि बाकीच्या काही संगमनेर, काही पुणे, काही आष्टी वगैरे अशा दूरवरून सर्व एकत्र येतील आणि पुण्याला सर्व आम्ही अस्मिताच्या घरी भेटतो. मनीषाला तिच्या स्टुडंटचा व्हिडिओ कॉल येतोय आणि ती तिच्या स्टुडंटसोबत बोलतीये आणि बाकीच्यांची चाव चाव चालली आहे. बच्चाला काय स्वप्नाली. 3 तासाच्या प्रवासानंतर कॉफी पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलोय आम्ही. मी माझा झोपेचा फोटो टाकलाय. आता मी पण काहीतरी बदला घेणार आहे. नक्की घे. आणि फोटो आमच्या अपेक्षाने टाकलेला होता. गोंडस बाळाचा झोपलेला फोटो टाकलेला होता. अच्छा घ्यायचं होतं तुला फोन? नाही काही नाही. पद्धतचं म्हणून आणते का त्यांनी? मनीला नाही, मनीला झोपायचंय. स्वारगेटला उतरलेलो आहे आणि याच्यानंतर आम्ही अस्मिताच्या घरी चाललो आहे. हा 20 झालेले आहेत आणि आम्ही सगळे बस स्टेशन ही मला येऊन देत नाहीये ब्लॉग मध्ये. थकलेलो आहोत खूप आता. याच्यानंतर लागलेली आहे भूक आणि पाणीपुरी खायची आहे नंदिनीला. तिच्याकडनं भेटणार आहे कारण तिची अॅनिव्हर्सरी आहे. तिची anniversary पार्टी आहे. भेटणार तिच्याकडनं. आणि अगं ते ब्लावरून कार बुक करते. याच्यानंतर आपल्याला अस्मिताकडे जायचंय. छातीतलं भाकरी करणार आहे बहुतेक. नाही ग मासवडी बनवणार आहे. आता याच्यानंतर आपण अस्मिताच्या घरी भेटू. आमच्या समोर आहे. ती समोरून अरुंधती ती डॉक्टर मॅडम आम्हाला भेटण्यासाठी आले. तिचा जॉब पुण्यालाच असतो. हॅपी अॅनिव्हर्सरी. एंट्री झालेली आमच्या अजून एका डॉक्टर मैत्रिणीची अरुंधती आणि अपेक्षा 2 डॉक्टर. आमच्या सोबत येत नाहीये. अरुंधतीचा जॉब पुण्यालाच आहे. ती डॉक्टर आहे. ती खास आम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे.
आज एका शिक्षिकेलाच तोंडावर बोट असं ठेवायला सांगितलं आम्ही. खूप बडबड करते आणि आम्हाला कार बुक करून देत नाहीये. नियर सनशाईन बिल्डिंग. पोळी बनीची खूप खूप लागलो. एवढ्या प्रवासानंतर आम्ही अस्मिताच्या घरी पोहोचलेले आणि फायनली आम्ही पुण्यात अस्मिताच्या घरी पोहोचलेलो आहे आणि सर्व मैत्रिणी ठेवून आम्हाला जॉईन होऊ राहिले आहे. तिथे जायचं ब्लॅक बॉक आहे का? ब्लॅक बॉक आहे का? फिमेलच आहे का? या अस्मिताची बेला छान पोच देऊ राहिली बघा. ही रुपाली, सिमिलाल आणि सुवर्णा, अपेक्षा, कुंजल, ललिता, अस्मिता, मनीषा, पूनम, वृषाली. आमच्या गप्पा चालू झाल्या आता आणि अस्मिताने छान मासवडी बनवलेली होती आमच्यासाठी आणि आता आम्ही जेवण करू आणि थोड्या वेळात निघू. अश्विनी 25 वर्षानंतर भेटले आणि तिच्या शेजारी अपेक्षा. हा व्हिडिओ बर का त्यांच्या मोबाईल. बिचाऱ्यांना पण कामात लावलं. माझ्या घरात आज कोण नाही राहिलं. आता इथून पुढे आमची जर्नी सुरू झाली आहे. ही ट्रॅव्हलर केली आम्ही प्रवासासाठी. 20 सीटर आहे. मग दुसरी काढा म्हणजे पसारा होत नाही. चला झाली आपली जर्नी सुरू. मग आहे ना, तुला पण घेतलंय ना. गेलं का बॅग एकदा काढून थोड्याच वेळात आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. नाही तर वरती गाडी चालू झाल्यावर बोला ग. अरे दिसतंय का तुझ्या तिथे ठेवणार आहे का? हे हुशारी नाही तिला एक मस्त व्हिडिओ करा कोणतरी. इस दोस्ती को क्या नाम दे, ये बात कुछ और है. तुम्ही लेडे का? सच कहती आया एक वादे के लिए एक वादा तोड़ के. अरे नाराज
तोड़के क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, अच्छा लगता है जीवन का हर सपना, खूब लगती हो. रात्रीचे 1:30 वाजले आणि चहा पिण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. चहा पिऊन झालाय, आता चाललोय परत गाडीत. पहाटेचे 6 वाजले आणि आम्ही कर्नाटकमध्ये एंट्री केलेली होती. कर्नाटकमध्ये पोहोचलो. पहाटेचे वातावरण असल्याने भरपूर धुके होते. रस्त्याच्या कड्याचे धुके, झाडांची हिरवळ आणि सकाळी सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन, कमालीची शांतता, त्याच्यामुळे खूप छान वाटत होते. सकाळी लवकर कर्नाटकमध्ये एंट्री झाली, त्याच्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक नव्हती. समोर होणारे सूर्यनारायणाचे दर्शन आणि गाडीत लावलेले भक्तिगीते याच्यामुळे खूप छान वाटत होते. शुभ सकाळ सर्वांना. आणि आज दुसरा दिवस उमवलेला आहे कर्नाटकमध्ये. दिवसाची सुरुवात बघा आमची कशी झालेली आहे. आमच्या मनीषाने भरपूर झोपा काढले. काल दिवसभरही झोपाच काढत होती आणि चार्जिंग फुल झाली आहे. झाडांमधून गाडी चालली असं वाटतंय ना. छान व्ह्यू आहे सकाळी सकाळी. त्यांनी मस्त कर्नाटकमधील वातावरण आणि तेथील नैसर्गिक सौंदर्य याचे वर्णन तर काही शब्दात नाही होऊ शकत, परंतु जेवढे शक्य होईल तेवढे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. ते बघून तर इतकं छान वाटत होतं. कोकण किनारपट्टीत आलोय अशी फिलिंग येत होती. बघा ना
लले गप ना गं, लले. मला आठवण आली. आपला पार पाऊस पडायच्या तोंडावर आपला आंबा येतो. पाऊस पडल्यावर नाही खाल्ल्या जात. घेते शूट चाललं मॅडम. नाटकातलं व्ह्यू घेते. जंगलात चाललोय आपण. भारी मोठा टर्न केला आपले पूर्ण जंगलातून चाललंय फिलिंग येऊ राहिली. जशी आमची गाडी जंगलातूनच चालली असं वाटतंय. पूर्ण जंगल एरिया आहे आणि त्याच्यातूनच गाडी चालली आहे आपली. विमानात पण होतं तुला. मला नाही बोलता येईल विमानात. रोज नारळ आणि सुपारीचे झाड आहे ग. सुपारी पण आहे ग. सुपारीची आहे. हा सुपारीची झाड आहे. सगळे सुपारीचेच आहे हे झाड. क्रूज होती क्रूज. ती पण इथं कुठं लांब लांब पर्यंत अगं पण निळं पाणी होतं. पुण्याला उतरले की क्रूज जायचं. झोंबीस लिहिलेलं आहे ना. स्पायडरमॅन आहे का काळा काळा. स्पायडरमॅन बसली झाडांवर. झोंबीच्या गाडीला फॉलो करतोय का आपण. आपल्या घरात सुद्धा आपण जर आज पुसलं ना परवडलं की शिवाय जंगल आहे. काय करते अगं त्या पावसाळ्यात धुतात का ते एकदाचे परत नाही धुवत. पाऊस पडला का तेव्हा पण धुते. सारखं सारखं आंघोळ नाही करत. नाही ते रोज 4 मध्ये करायचं थांब. आतल्या सवय नाही घालत्या रोज नाही. 60 करायचं.
खरे उतरत्या छपराची का असतात एक मॅडम दुसऱ्या मॅडमला प्रश्न विचारताय, बघू उत्तर काय मिळतंय आपल्याला. आपल्याला तिकडे न्यायचे आहेत पर्स मोबाईल पण आपल्याला गाडीतून मोबाईल फक्त घ्यायचा, पर्सची काय गरज नाही. पर्स किती तोडली नाही ना. बोल बाबा किती पाहिजे. Then turn left onto Gokarna Road. असंच केलं Turn left onto Gokarna Road. शंकराची मूर्ती इथे आहे का बाबा? इथंच असेल ना गोकर्णात. त्याला काय हे ना ते रावणाने ठेवलेली आहे ती, गणपतीने ठेवलेली रावणाच्या हातात. महादेवाला प्रसन्न करून रावण घेऊन चालला होता लंकेत. मग त्याला लघुशंका आली, थांबलीच नाही आणि ते इथे स्थापन झाले. हे नाही ते फक्त असं ऐकत जरा बस करणार फटाफट सगळ्यांना उठा. हेच रिझर्व केलंय ना आपण, कात्यायनीच रिझर्व केलंय ना. कांत्यायनीच आहे ना. पाठीमागे गेलं तरी काढता होतं ना. होई होतंय डायरेक्ट हे समोर आहे बघ, समोर आलं बघ, आलं बघ हे. जायचं रस्ता त्यांना तू लोकेशन टाकलंय का? टाकले नाही. हे काय पुढे काढले 950 हे पण आलं होतं आहे की बसायला बनाना बघ. In 200 meters, your destination will be on the left. हे येत नाही का कांत्यायनी रूम. बस स्टँडवर आलोय, आपल्या लोकेशन पर्यंत पोहोचायचं. पार्किंगचं काय म्हणाला? तो माणूस पाठवतो म्हणाला होता बाहेर. गेला ना तो, मग आपण आलो. पोहोचलोय लोकेशनवर, हॉटेल कात्यायनी. कात्यायनीच आहे ना ग, हॉटेल कात्यायनी. इथे बुकिंग केलेलं होतं आम्ही आणि आम्ही फायनली लोकेशनवर पोहोचलोय. व्हिडिओ तर आमचा भरपूर मोठा झाला, त्याच्यामुळे व्हिडिओचे पार्ट बनवले. एकाच व्हिडिओत एवढं शक्य नाही झालं, त्याच्यामुळे पुढील व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.